आजची पत्रकार परिषद घेण्याची वेळ आमच्यावर का आली याचं प्रमुख कारण म्हणजे 20 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद सातारा यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत जो सावळा गोंधळ घडला। म्हणजे जिल्हा परिषद सातारा ज्यावेळी 1962 साली स्थापन झाली, मला वाटत नाही की 1962 पासून ते मागच्या निवडणुकीपर्यंत असा वेळ या पुरोगामी यशवंत विचारांच्या सातारा जिल्ह्यावरती कधी आला होता। ज्या पद्धतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी झाल्या त्या पूर्णतः लोकशाहीचा गळा आवळून आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला गाडून टाकून ह्या निवडी झालेल्या आहेत। प्रशासनाला हाताशी धरून प्रशासन पूर्ण अगदी साजेसं काम करत होतं सत्ताधाऱ्यांचं, आणि ज्या पद्धतीनं आमच्यासारख्या सत्तेतल्याच एका महायुतीतल्या पक्षाला वागणूक दिली जात होती ही अतिशय दुर्दैवी आणि अवहेलनात्मक वागणूक दिली गेली, ज्यामध्ये सातारा जिल्ह्याचेच पालकमंत्री आणि कोयनेचे सुपुत्र असणारे आमचे शंभूराजे हे त्या झटापटीमध्ये जखमी झाले, त्यांचं रक्त सांडलं, मकरदाबांच्या पायावरती लाथा मारण्यात आल्या। हे या पुरोगामी महाराष्ट्राला कदापिही शोभणार नाहीये, शोभनीय नाही। शंभूराजांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब शिवसेनेने घेतल्याशिवाय आता राहणार नाही, त्याची सुरुवात आज खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाच्या निलंबनाच्या बाबतीत झालेली आहे। आमच्या पक्षातले काही सदस्य आणि राष्ट्रवादी पक्षातले काही जे सदस्य फुटून गेलेले त्यांच्यावरही तीच कारवाई होणार, तोच बडगा उगारला जाणार। ही